श्री गुरुचरित्र अध्याय 14। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अतिविषेका, एकचित्ते परियेसा। जय जयाजी योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी। उदरव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न झाले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती। एकोणी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जान, सांगता झाला विस्तारे। एक शिष्या शिकामणी, भिक्षा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषिनी, प्रसन्न झाले परियेसा। तया सायन देव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी। एकोणी श्री गुरुचे वचन, सायन देव विप्र करी नमन, माथा ठेवणी चरणी, नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा। तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैसी आम्हासी, मागे न एका आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती। ऐसी विनंती करुनी, पुनरपी विनवी करुणा वचनी, सेवा करतो द्वार यवनी, महाक्रूर असे। प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करतो जीवेसी, याची कारणे आम्हासी, बोलवितसे आजी। जाता तयाजवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी जाहली तुमचे चरण, मरण कैचे आपणासी। संतोषिनी श्री गुरुमूर्ती, अभय कर आपुले हाती, विप्र मस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणून ह्या। भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषिनी प्रिय भावे, पुनरपी पाठविला आम्हापासी। जो वरी तू परतून येसी, असो आम्ही भुवनी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथोनी। तुझे वंश पारंपारी, सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती सतायुषी। ऐसा वर लादोन निघे सायन देव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित तयाजवळी। कालांतक यम जैसा, यवन दृष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता झाला। विमुख होऊन गृहात, गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित, मनी श्री गुरुसी द्यातसे। कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्निसी, श्री गुरु कृपा होय जासी, काय करील क्रूर दृष्ट। गरुडाची या पिलयांसी, सर्पतो कवने परिग्रासी, तैसे या ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची। का एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा होय त्यासी, कली काळाचे भय नाही। ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण, त्याचे कैसे भय दारुण, काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करी। ज्याची नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय, श्री गुरु कृपा होय ज्यासी, यमाचे भय नाही। ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन, सुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही। हृदय जाडा होय त्यासी, जागृत होऊन परियेसी, प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तयवेळी। स्मरण झाले तयवेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरण कमळी, म्हणे स्वामी तुची माझा, येथे पाचारिले कवनी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रेभूषणे देवनी, निरोप देतो वेळी। संतोषिनी द्विजवर, आला ग्रामावेग वक्र, गंगा तिरी असे वासर, श्री गुरुचे दर्शना। देखून या श्री गुरुसी, नमन करीतो भावेसी, स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत आद्यंत। संतोषिनी श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती, दक्षिण देशा जाऊ म्हणती, पवित्र स्थान तीर्थयात्रे। ऐकोनी श्री गुरुचे वचन, विनवतसे कर जोडून, न विसंभ्य आता तुमचे चरण, आपण येईन समागमे। तुमचे चरणाविन देखा, राहू न शके क्षण एका, संसार सागरा तारका, तुची देखा कृपा सिंधू। भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सोडणे काय नीती, सवे येऊ निश्चिती, म्हणून चरणी लागला। येणे परी श्री गुरुसी, विनवी विप्रभावेसी, संतोषिनी विनयसी, श्री गुरु म्हणते तयवेळी। कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे, पुनरपी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी। आम्ही तुमचे गाव समीपत, वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्ट भरात, मिळवणी भेटा तुम्ही आम्हा। न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्ट गेली दुःखे, म्हणून हस्त ठेविते मस्तके, भाक देती तयवेळी। समस्त शिष्य समवेत, श्री गुरु आले तीर्थे पाहत, प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्त रूपे। नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त व्हावयासी, होते शिष्य बहु असी, त्यांसी कोठे ठेविले। इति गुरुचरित्र अमृते परमकथाकल्पतरो श्रीनृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर वन शासन सायन देव वर प्रदान नाम चतुर्दशोऽध्यायः। श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।